रात्रीचे 2 वाजले होते. शहर झोपलं होतं, रस्ते शांत होते आणि एका मोठ्या अपार्टमेंटच्या 17व्या मजल्यावर आरव लॅपटॉपसमोर बसून काम करत होता. स्क्रीनवर नंबर्स, मेल्स, डेडलाईन्स सगळं चालू होतं. पण अचानक फोनवर एक नोटिफिकेशन चमकलं. व्हॉट्सअपचं. एक जुना चॅट वर आला होता. वर नाव दिसत होतं, आई. तो चॅट त्याने 3 वर्ष उघडला नव्हता. काही सेकंद तो स्क्रीनकडे पाहतच राहिला. छातीत हलकंसं काहीतरी दाबल्यासारखं वाटलं. हात नकळत त्या चॅटवर गेला. चॅट उघडला. अनरीड मेसेजेस 27, व्हॉइस मेसेजेस 14. त्याच्या अंगावर काटा आला. ती टायपिंग करत नसायची, तिला टायपिंग जमत नव्हतं. ती नेहमी व्हॉइस मेसेजेस पाठवायची आणि त्याने एकही ऐकला नव्हता. तो काही सेकंद फोनकडे बघत राहिला. मग अचानक फोन लॉक झाला. उठला, पाणी प्यायला गेला. स्वतःपासून पळण्याचा प्रयत्न करत होता. पण काही गोष्टींपासून माणूस कधीच पळू शकत नाही. पुन्हा येऊन तो सोफ्यावर बसला, फोन हातात घेतला. बोट प्ले बटनवर गेलं, पण थांबलं. कारण त्याला माहीत होतं, हा आवाज ऐकला की आयुष्य बदलणार आहे. आरव एका छोट्या गावातून मुंबईला आलेला मुलगा होता. घर गरीब होतं, पण आईचं प्रेम खूप श्रीमंत होतं. वडील लहानपणी गेले होते. आईने शिवणकाम करून त्याला वाढवलं. शाळेपासून कॉलेजपर्यंत ती त्याच्यासोबत उभी होती. ती रोज सांगायची, बाळा, तू मोठा हो, पण स्वतःला हरवू नकोस. तो हसायचा, आई, मी तुला कधी विसरणार नाही गं. मग तो मुंबईला आला. नोकरी लागली, स्वप्न मोठी झाली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि हळूहळू कॉल्स कमी झाले. सुरुवातीला तो रोज फोन करायचा, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा, मग नंतर करतो. आई रोज कॉल करायची, जेवलास का? काम कसं चाललं? तुझी तब्येत ठीक आहे ना? तो म्हणायचा, आई, मी बिझी आहे, नंतर बोलूया. नंतर कधीच आलं नाही. ती टेक्स्टिंग करत बसायची, पण डिलीट करायची. मग शेवटी व्हॉइस मेसेज पाठवायची. बाळा, फक्त आवाज ऐकायला मन होतं म्हणून मेसेज पाठवला. तो विचार करायचा, नंतर ऐकेन. पण काही मेसेजेस कधीच नंतर ऐकले जात नाहीत. 3 वर्षात तो खूप मोठा झाला. मोठी नोकरी, मोठा पगार, मोठं ऑफिस. लोक त्याला सक्सेसफुल म्हणू लागले. पण फोनमधील आई चॅट खाली खाली स्क्रोल होत गेला. एक दिवस आईने कॉल केला. तो मीटिंगमध्ये होता. तो चिडला आणि कॉल कट केला आणि मेसेज पाठवला, आई, प्लीज डिस्टर्ब करू नको. त्या दिवशी आईने रिप्लाय केला नाही, फक्त एक व्हॉइस मेसेज पाठवला. तो आजही अनरीड होता. 3 दिवसांनी गावातून फोन आला, लगेच घरी ये. आईला हार्ट अटॅक आला होता. तो पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं. आई शांत पडली होती. पहिल्यांदाच ती बोलत नव्हती. घरात सगळे रडत होते, पण तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याच्या डोक्यात फक्त एक मेसेज घुमत होता, डिस्टर्ब करू नको. त्या दिवसापासून तो पुन्हा कधीच रडला नाही. तो कामात बुडाला. 3 वर्ष झाली. तो करोडपती झाला. मोठं घर, मोठी कार, मोठं ऑफिस. पण घरी कोणी वाट बघत नव्हतं. जेवताना कोणी विचारत नव्हतं, जेवलास का? त्या रात्री त्याने जुना फोन चालू केला. व्हॉट्सअप उघडलं आणि तो चॅट दिसला, आई. हात थरथरत होते. तो पहिला व्हॉइस मेसेज प्ले करतो, बाळा, तू खूप बिझी असशील म्हणून कॉल केला नाही, फक्त आवाज ऐकायला मन होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दुसरा मेसेज, तू जेवलास का रे? मी आज तुझ्या आवडीची खीर केली. तिसरा मेसेज, तू रिप्लाय करत नाहीस, पण चालेल, फक्त खुश राहा.
तो रडायला लागला. एक एक मेसेज ऐकत राहिला. प्रत्येक मेसेजमध्ये एकच गोष्ट होती, प्रेम. कुठेही तक्रार नव्हती. मग शेवटचा व्हॉइस मेसेज. आईचा आवाज खूप कमजोर होता. आरव, आज तब्येत ठीक नाही आहे, पण काळजी करू नकोस, मी स्ट्रॉंग आहे ना. थोडा पॉज. तू खूप मोठा होशील मला माहिती आहे, पण एक दिवस वेळ मिळाला तर घरी ये. मी वाट बघतीये बाळा. मेसेज संपला. फोन हातातून पडला. तो जमिनीवर बसून रडत राहिला. त्याला बालपण आठवलं. शाळेचा पहिला दिवस. तो रडत होता. आईने हात धरला होता. घाबरू नकोस, मी बाहेरच थांबते. संपूर्ण दिवस ती उन्हात बसली होती. रात्री ताप आला होता. ती पूर्ण रात्र जागली होती. कॉलेज ॲडमिशनसाठी पैसे नव्हते. तिने तिचं मंगळसूत्र विकलं, पण त्याला कधी सांगितलं नाही. आई कधी हिशोब ठेवत नाही. मुलगा कधी वेळ देत नाही. तो गावाला गेला. आईची खोली उघडली. खोली तशीच होती. भिंतीवर त्याचे फोटो, ट्रॉफीज, टॉयज. ती कधीच काहीच हलवलं नव्हतं, कारण ती वाट बघत होती. त्याला एक डायरी सापडली. वर लिहिलं होतं, आरवसाठी. तो उघडतो. आज आरवचा पहिला दिवस नोकरीला. खूप प्राऊड आहे. आज 2 महिने झाले कॉल नाही. बिझी असेल. आज त्याचा वाढदिवस. कॉल नाही आला, पण केक केला. आज तब्येत ठीक नाही, पण त्याला सांगणार नाही. तो काळजी करत बसेल. शेवटची एंट्री. आज खूप कमजोरी वाटते. व्हॉइस मेसेज पाठवला, कदाचित ऐकेल. तो जोरात रडू लागला. शेजारी म्हणाले, तुझी आई रोज दरवाजाकडे पाहायची. फोन वाजला की धावत उचलायची. शेवटपर्यंत म्हणायची, माझा मुलगा खूप बिझी आहे, पण मला खूप प्रेम करतो. तो तुटून गेला. पावसात बसून त्याने व्हॉइस मेसेज रेकॉर्ड केला. आई, आज मी फ्री आहे. खूप वेळ आहे माझ्याकडे. तू कॉल करशील का? आणि सेंड करतो. एक टिक, डबल टिक, कधीच नाही. काही दिवसांनी तो कॅमेऱ्यासमोर बसला. पत्र वाचायला लागला. प्रिय आई, तू म्हणायची मोठा हो, मी मोठा झालो, पण तुझ्याशिवाय छोटा पडलो. तू म्हणायची वेळ मिळाला की घरी ये. आई, आज माझ्याकडे खूप वेळ आहे, पण घर रिकामं आहे. तो रडत म्हणाला, तू वाट बघणं थांबवलंस आणि मी उशीर करणं थांबवलं. जर तुमच्या फोनमध्ये आई अजून ऑनलाईन असेल तर आत्ता कॉल करा, कारण एक दिवस तुमच्याकडे वेळ असेल, पण तिच्याकडे वेळ नसेल. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये एक हार्ट आईसाठी नक्की पाठवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.